नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारा हा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये मुस्लिम उमेदवार नको, हिंदूचं पॅनल तयार करू असं वक्तव्य ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय. मात्र या ऑडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाहीये. नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 इतवारा मदिनानगर हा मुस्लिम बहुल प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागात निवडणूक पॅनल तयार करताना इच्छुक उमेदवाराशी थेट मोबाईल फोनवरून संवाद साधण्यात आल्याचा कथित ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये इच्छुक उमेदवाराने पॅनलमध्ये मुस्लिम उमेदवारालाही संधी द्यावी असा प्रस्ताव मांडल्याचे ऐकू येते. मात्र त्यावर उत्तर देताना आपल्याला मुस्लिम उमेदवार नको, आपलं हिंदूचं पॅनल बनव असे वक्तव्य केल्याचा दावा या ऑडिओत करण्यात येतोय. तसेच उमेदवारीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चाबाबत इच्छुक उमेदवाराने असमर्थता दर्शवल्यानंतर खर्चाची संपूर्ण जबाबदारी पक्ष सांभाळेल, तुम्ही फक्त नावे द्या असे सांगण्यात आल्याचाही उल्लेख या ऑडिओत आहे. या संभाषणात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गातून पॅनल तयार करण्याबाबत चर्चा झाल्याचंही समोर आले आहे. या दरम्यान भाजपाला या प्रभागात अपेक्षित उमेदवार मिळत नसल्याचेही बोलले जात आहे. 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण आणि माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या या ऑडिओमुळे नांदेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हा ऑडिओ खरा आहे की बनावट याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घ्यायला आमच्या पॅनल मध्ये म्हणजे असं आर्थिक बाजूवाले कोणी नाही साहेब. मी बूथ प्रमुख हो साहेब. आर्थिकचं करू पक्ष करेल काहीतरी, हा. पण तुम्ही 4चं काय पॅनल तयार करा ना तुमच्यासोबत. 4चं करू का पॅनल मग सर? हा, मग थोडं आर्थिक बाजूला तुम्ही जर मदत केली तर मी लगेच कामाला लागतो सर. हो करते. साहेबासोबतच आहे मी आता. साहेब ऐकतायत तुम्ही बोलतायत ते. काल येऊन मुलाखत दिलतो साहेब आम्ही. हो माहिती आहे मला, म्हणूनच तर बोलले ना, साहेबांनी फोन लावायला लावला. हा. 1 मिनिट साहेब बोलतायत, 1 मिनिट साहेब बोलतायत. आपलं एक हिंदूचं पॅनल करू. हा जोंधळे, हा साहेब. तुला आपण टाकून देऊ एससी ओपन मध्ये, 14 मध्ये. हा एससी ओपन मध्ये देतो सर मला. 14 हा सर. 14 मध्ये टाकून देऊ किरण पारदेला. चालतंय? चालते चालते सर. आता 2 माणसं अजून सांग मला याच्यामध्ये. आता कसलं ओबीसी महिला पाहिजे आणि ओपन महिला पाहिजे. सर ओबीसी महिला मध्ये प्रेम जुन्नी जे आहे ना. कोण? प्रेम जुन्नी जे महानगर जुन्नी. नाम आहे क्या नाव, पूर्ण नाव काय त्याचं? लालसिंग जुन्नी. हा प्रेमसिंग जुन्नी. प्रेम लालसिंग जुन्नी म्हणजे त्याच्या घरच्या एकांची बदल. हे कसं आहे? धुळधणे कसं आहे? दुलदानची आता रॅली निघाली सर. त्यानं शिवसेनाला मागले. त्याचा गेला फॉर्म भरायला शिवसेनाला. आता इथं बुद्ध वगैरेपाशी शिवसेना बरं. आपण लढू. आपण कोणाला सांग मला. अजून कोणाला उभं करायचं आपल्याला मला वाटतं माझ्या व्यक्ती धन्नू जोंधळे चांगला आहे बघा. एकदम स्ट्रॉंग कार्यकर्ता सर. धन्नू जोंधळे. हो. बोला सर. सांगा साहेब. चव्हाण साहेब. हा बोला सर. नहीं, अभी क्या करना है ओपन महिला और ओबीसी महिला में? ओपन महिला और एसी महिला में क्या करना है सर? मैं धनंजय जोंधळे बात करू सर. मैं संजू जोंधळेचा भाऊ. काय करायचं ओपन महिला आणि एसी महिला मध्ये? हाँ एसी महिला ओबीसी. हॅलो, आवाज आहे ना सगळ्यात सर आपला? 1 मिनिट, डीपी सावंत बोलतो. हा सर. हॅलो. हा सर. संजय, तुम्ही कुठले नावं सांगतायत ते? मी म्हणतो एक माझं एक नाव. हो, तुमचं मध्ये आणि एक किरण पारदे. किरण पारदे ड मध्ये. हा आणि एक ब क मध्ये एक प्रेम जुन्नीला घेऊ सर. आणि एक मुस्लिमचा कॅन्डिडेट उभं करतो आपण एखादा. ठीक आहे. मुस्लिम नसेल, मुस्लिम नको आपल्याला, कारण काय मुस्लिमचे मत खाऊ शकत नाही, तुम्हाला मदत करू शकत नाही ते. हा मग तेच आलं ना. त्यासाठी सगळे व्हीएल पॅनल मध्ये साहेब. म्हणूनच हिंदू करू आपण. आपण सगळं करू पक्षाकरता. बरं ठीक आहे सर. लागू का प्रेम जुनी करू. एक फक्त कोणतरी ब क मध्ये तुम्हाला पाहिजे.
ओपन महिला पाहिजे, ओपन महिला. ओपन महिला हिनं चालेल सर. आपलं काय म्हणतात ते दुधेबाई, धुपिया. नाही दुधेबाई मराठा समाजाची आहे, तो शिवसेनेची हो कार्यकर्ता. चालेल ना, चालेल. मग तिला बोलावं लागेल सर, तिला जाऊन आता. जाऊन बोलून घ्या ना तिला. एकीकडे निवडणुका जवळ येत असताना तर दुसरीकडे अशा प्रकारचे कथित ऑडिओ व्हायरल होणं यामुळे नांदेडच्या राजकारणात वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात, तसेच याची अधिकृत चौकशी होते का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. तोपर्यंत या ऑडिओची सिटी न्यूज सुद्धा कोणतीही पुष्टी करत नाही.